भाग 24. अनेक दिवसांनी आलेला तो एक फोन. मागील भागात रोहनच्या एका व्हॉट्सअप मेसेजने स्नेहाचं आयुष्य बदलून गेलं होतं. ती मानसिकदृष्ट्या खचली होती. जेवण, झोप, हसणं सगळंच तिच्यापासून दूर गेलं होतं. दुसरीकडे रोहन स्वतःच्या निर्णयामुळे आतून तुटत होता. रात्रीचे 11:45 वाजले होते. स्नेहा नेहमीप्रमाणे बाल्कनीत बसली होती. हातात मोबाईल होता, पण स्क्रीनवर नजर नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त आठवणी होत्या. अचानक मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, रोहन कॉलिंग. स्नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. कॉल घ्यावा की नाही? 2-3 रिंग गेल्या. शेवटी तिने कॉल उचलला. दोघेही काही शांत होते. फक्त दोघांचाही श्वास ऐकू येत होता. रोहन हळूहळू आवाजात म्हणाला, हॅलो स्नेहा. स्नेहाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. हां बोल. रोहन काही क्षण गप्प राहिला. कशी आहेस? स्नेहा हलकसं हसली. आत्ता आठवण झाली माझी? पुन्हा शांतता. रोहन म्हणाला, माझी चूक झाली. स्नेहा म्हणाली, फक्त चूक? तुला माहिती आहे का तुझ्या त्या एका मेसेजनंतर माझं काय गेलं? रोहन काही बोलू शकला नाही. पुन्हा पुढे म्हणाली, मी प्रत्येक दिवशी तुझ्या मेसेजची वाट पाहिली. प्रत्येक कॉल आला तर असं वाटलं की तू असशील, पण तू आलाच नाही. रोहनचा आवाज भरून आला. मला तुझी खूप आठवण येत होती. स्नेहा म्हणाली, आठवण येत होती? मग एकदाही फोन का केला नाहीस? रोहन शांत झाला. काही क्षणांनी तो म्हणाला, कारण मला वाटलं मी तुझं आयुष्य खराब करतोय. स्नेहा भावूक झाली. तू निर्णय एकट्याने घेतलास, पण शिक्षा मला दिलीस. दोघेही रडत होते. रोहन म्हणाला, मी आजही तुझ्यावर प्रेम करतो. स्नेहाने लगेच विचारलं, मग मला सोडलं का? रोहन उत्तर देऊ शकला नाही. बराच वेळ शांतता. स्नेहा म्हणाली, रोहन, प्रेमात अडचणी येतात, पण प्रेम करणारे माणसं एकमेकांचा हात सोडत नाही. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यात हिंमत नव्हती. स्नेहा म्हणाली, माझ्यात होती ना? मग माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस? रोहन स्वतःला दोष देत म्हणाला, मी तुला खूप दुखावलं. स्नेहा शांतपणे म्हणाली, हो खूप. पण लगेच तू पुढे म्हणाली, तरीही आजही मी तुझा द्वेष करू शकत नाही. हे ऐकताच रोहन रडू लागला. मला माफ कर. स्नेहा म्हणाली, माफ करणं सोपं आहे, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला वेळ लागतो. रात्रीचे 1 वाजले. दोघे अजूनही बोलत होते. पहिल्या भेटीच्या आठवणी, पहिल्या व्हिडिओ कॉलची आठवण, पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटलेला दिवस, सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं. कॉल संपण्याआधी रोहन म्हणाला, एक संधी देशील? स्नेहा काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, उत्तर आज नाही देणार. का? कारण यावेळी माझं मन नाही, तुझी कृती उत्तर ठरवेल. रोहन शांतपणे म्हणाला, मी वाट पाहीन. स्नेहा म्हणाली, जर खरंच प्रेम असेल तर यावेळी ते सिद्ध करून दाखव. दोघांनी कॉल ठेवला. कॉल संपला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन एक निर्णय घेतला. यावेळी मी फक्त बोलणार नाही, स्नेहाचा विश्वास पुन्हा जिंकणार. पण त्याला माहीत नव्हतं त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठं वादळ येण्याची तयारी होती.